दादा काय सांगाल, मेडिकलवरती कारवाई करण्यात आली आहे, कधीपासूनची कारवाई आहे आणि काय कारवाई झाली? चांडक फार्मा LLP यांना 1/8/2026 या दिवसापासून सर्व कायदेशीर परवाने रद्द करून त्यांना पुढे व्यवसाय करण्याची परमिशन म्हणजे त्यांचं मेडिकल बंद करण्यात आलं किंवा कायदेशीर परवाने सर्व रद्द करण्यात आले. परंतु नमस्कार, माझं नाव गंगाधर लक्ष्मण गुट्टे, राहणार दीपनगर. माझ्या आईचं नाव मंडाबाई लक्ष्मण गुट्टे, जे कॅन्सर रुग्ण आहे. आज या ठिकाणी आपल्यासमोर मी काही गोष्टी मांडणार आहे. यामध्ये 17/7/2025 रोजी चांडक कॅन्सर केअर व चांडक फार्मा LLP यांच्या विरुद्ध मी एक तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये चांडक फार्मा आणि चांडक मेडिकलनं माझी कशी फसवणूक केली आणि त्याचा खुलासा मी वेळोवेळी सादर केलेला आहे. परंतु ज्यावेळेस चांडक फार्माची कंप्लेंट मी अन्न व औषध प्रशासन विभाग जळगाव यांच्याकडे केली, त्यांनी काहीतरी थातूर मातूर कारवाई करून त्यांचं 15 दिवसाचं सस्पेन्शन काढलं. त्याच्या विरोधामध्ये मी 26 जानेवारी 2026 या दिवशी आमरण उपोषणाला बसलो माझ्या आईसोबत. त्या पिरियडमध्ये नाशिक सहआयुक्त यांनी सदरील उपोषण थांबवण्यासाठी मला एक पत्र दिलं की सदरील मेडिकलची सखोल चौकशी करून किंवा सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून एक अहवाल सादर करण्याचं त्यांना आश्वासन दिलं आणि त्या संदर्भात आम्ही आमचं आमरण उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलं. त्यांनी चौकशी केल्यानंतर मागच्या 2 दिवसाखाली एक अहवाल दिला, ज्यामध्ये चांडक फार्मा LLP यांचे जे कायदेशीर सर्व परवाने आहेत हे रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी चांडक फार्माने कसा मोठा फ्रॉड केला किंवा ग्राहकाची कशी फसवणूक करत आहे हे सिद्ध केलेलं आहे. कारण या ठिकाणी स्पष्ट अन्न औषध प्रशासन विभागाने स्पष्ट लिहिलेलं आहे की जे बिलं बनलेले आहेत, तिथं जे मेडिक्लेमला सादर केलेले असतील किंवा इतर बिलं बनलेले असतील, याच्यामध्ये ज्या बिलांवर फार्मासिस्टच्या सह्या आहेत ते स्थळप्रतीवर आहेत आणि ज्या ग्राहकांना दिलेल्या आहेत किंवा मला दिलेल्या आहेत या बिलांवर इतर व्यक्तींच्या सह्या आहेत किंवा इतर फार्मासिस्टच्या सह्या आहेत. तसं स्पष्ट याच्यात लिहिलेलं आहे त्यांनी. तसेच नावामध्ये तफावत हे सुद्धा त्यांनी दाखवून दिले आहेत की जे मला अन्न व औषध प्रशासन विभागाने ओरिजिनल बिलं मागत होते त्या पिरियडमध्ये की तुमच्याकडचे ओरिजिनल बिल आम्हाला सादर करा. पण आज त्यांच्याच कारवाईवरून किंवा सहआयुक्त नाशिक यांच्या कारवाईवरून हे सिद्ध होत आहे की नावामध्ये खूप मोठी तफावत आहे. कारण या ठिकाणी जनाबाई चौधरी यांच्या नावावर सुद्धा बिल आहे आणि मंडाबाई लक्ष्मण गुट्टे यांच्या नावावर पण बिल आहे, ज्याच्यामध्ये बिल नंबर सारखा आहे, अमाऊंट सारखी, वेळ सारखी, टॅबलेट सारखे आहेत. आणि या ठिकाणी सेरा दिलेला आहे अन्न व औषध प्रशासन आयुक्त नाशिक यांनी, किंवा याच्यामध्ये तफावत आहे. तसेच त्यांनी जेही स्टेटमेंट सादर केली वेळोवेळी त्यांनी स्टेटमेंट बदललेली आहेत. पहिल्याच स्टेटमेंटमध्ये काही बिलांची नोंद नाहीये, परत दुसरं स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये काही बिलांची नोंद नाहीये, परत तिसरं स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये काही बिलांची नोंद नाही. तसाच प्रकार बिलांच्या बाबतीत झालेला आहे. काही बिलांची त्यांच्याकडे नोंदच आहे तर काही दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे तर काही बिलांची नोंदच नाहीये. जर मी सदरील मेडिकलमधून सर्व औषधी खरेदी केल्यात आणि डॉक्टर निलेश चांडक, श्रद्धा चांडक आणि डॉक्टर सागर व्यास यांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार जर मी त्या ठिकाणाहून जर ह्या औषधी खरेदी केलेल्या आहेत तर सदरील औषधांचा उल्लेख हा माझ्या हिस्ट्रीमध्ये नाही आहे. असे भरपूर बिल आहेत की याच्यामध्ये हे सिद्ध झाले. याच्यात 38 असे बिल आहेत, याच्यामध्ये भरपूर बिलांचा उल्लेख माझ्या हिस्ट्रीमध्ये नाही आहे. जर माझ्या हिस्ट्रीमध्ये सदरील औषधी मी परचेस केली त्याचे रजिस्टर ओरिजिनल बिलं माझ्याकडे आहे, डॉक्टर निलेश चांडक किंवा श्रद्धा चांडक किंवा सागर व्यास यांनी लिहून दिलेलं प्रिस्क्रिप्शन माझ्याजवळ आहे, तर त्या औषधी गेल्या कुठं? त्या औषधी माझ्या आईला दिल्यात का? दिल्यात तर त्याचा हिस्ट्रीमध्ये का उल्लेख नाहीये? आणि नाही दिल्या तर त्या कशासाठी मागवल्या त्या? त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की यांनी सांगितलेलं आहे किंवा लेजर स्टेटमेंटमध्ये कॅश पेमेंटचा उल्लेख होत नाही. चांडक फार्माने जे लेजर स्टेटमेंट सादर केलेलं आहे, पहिलं लेजर स्टेटमेंट, त्या ठिकाणी मागील बिलं काही पुढं ओढून पुढचे मागं बिलं करून त्यांनी फक्त फिगर मॅच केलेले आहेत. प्रत्येक स्टेटमेंटमध्ये त्यांनी कॅश रिसिप्ट दाखवलेली आहे. मग त्या ठिकाणी कसं काय उल्लेख आला या गोष्टीचा? जर कॅशच्या बिलांचा तुम्ही उल्लेख करत नाही तर त्या स्टेटमेंटमध्ये फक्त ते स्टेटमेंट मॅच करण्यासाठी किंवा मी जे UTR नंबर त्यांना सादर केलेले आहेत ते मॅच करण्यासाठी हा प्रकार केलेला आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस अन्न औषध प्रशासन विभाग नाशिक यांनी वॉटर कॉपीज मागवल्या मेडिअसिस्टच्या मागच्या 1 महिन्यापासून मी जे सादर केलेल्या होत्या जानेवारीपासूनच्या ते 1 जूनपर्यंतच्या, तर त्या वॉटर कॉपीजवर एकही साईन रजिस्टर्ड फार्मासिस्टची नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी जेही कारभार चालतो किंवा जेही चालत आहे
ते विदाऊट फार्मासिस्ट हा औषधी आणि सगळ्या गोष्टी पाहत आहे. जर तिथं रजिस्टर्ड फार्मासिस्ट होता तर रजिस्टर्ड फार्मासिस्ट तिथं 24 घंटे उपलब्ध नाही आहे, या गोष्टीवरून सिद्ध होतं. तसेच आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी त्यांनी ज्या रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या सह्याची बिलं अन्न व औषध प्रशासन विभागाला सादर केलेले आहेत, त्या बिलावर म्हणजे स्थळ प्रतीवर रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या सह्या आणि ग्राहकाला किंवा मला दिलेल्या बिलांवर दुसऱ्या व्यक्तीच्या सह्या आहेत. तसेच आणखीन काही बिल आहेत. तसं त्यांनी सांगितलं किंवा यांनी आम्हाला सूर्या फार्माचं बिल घेतलं आणि चांडक फार्माला यांनी हे केलं, असा काहीही प्रकार झाला नाही. वेळ आल्यानंतर त्या प्रकरणाची ही मी पूर्ण पोलखोल करणार आहे, कारण यांनी याच्यामध्ये आपले स्टेटमेंट वेळोवेळी बदललेले आहेत. वेळोवेळी प्रत्येक स्टेटमेंट हे खोटं कसं, पहिलं खरं ठेवण्यासाठी परत खोटं बोलणे, परत खोटं खरं करण्यासाठी हा प्रकार खूप झालेला आहे. कारण ज्यावेळेस मी पहिल्यांदा बिलं सादर केले त्यावेळेस चांडक फार्मानं मला लेटर दिलं किंवा अस्वार साहेबांनी मला सांगितलं की या रजिस्टर्ड फार्मसीच्या सह्या नाही आहेत. परत त्यांनी त्यांना लेटर दिलं की रजिस्टर्ड फार्मसीच्या सह्या नाही तर तुमच्याकडचे बिलं दाखल करा. मग त्यांनी सांगितलं की सदरील बिलावर रजिस्टर्ड फार्मसीने घाईघाईने सह्या केलेल्या आहेत. पुन्हा नंतर सांगितलं किंवा हे जे सह्या आहेत याच्यावर स्थळ प्रतीवरच्या सह्या आणि या सह्या कुठंतरी मॅच होत आहेत, कुठंतरी म्हणजे कुठलीही सही परमनंट मॅच होत नाही किंवा ॲक्युरेट मॅच होत नाहीये. जर घाईघाईने सह्या केल्या असतील ते रजिस्टर्ड फार्मासिस्ट कोण आहेत, घाईनं सह्या का. त्याच्यानंतर ज्या फार्मासिस्टने याच्यावर स्थळ प्रतीवर सह्या केलेल्या आहेत आणि ज्यांनी माझ्या बिलावर सह्या केलेल्या आहेत, या दोन्हीवर आज तागायत कुठलीही कारवाई झालेली नाही. आज आपण जशी पहिल्या DI डॉक्टर अस्वार साहेबांनी की थातूर मातूर कारवाई करून 15 दिवसाचं सस्पेन्शन आणलं, आज यांनी यांचे फक्त की सर्व परवाने रद्द केलेले आहेत, पण यांच्यावर कुठलीही फौजदारी स्वरूपाची किंवा लिगल कारवाई केलेली नाहीये. जर यांना आज आपण जर विचार केला तर हा व्यक्ती जो याचा मालक आहे किंवा या मेडिकलला ज्याची डिग्री लागलेली आहे, ज्या फार्मसीची डिग्रीच्या अंतर्गत हे मेडिकल ओपन झालेलं आहे, त्या फार्मासिस्टवर तुम्ही काय कारवाई करणार. जर कारवाई करणार नसाल आणि परत तो दुसऱ्या नावाने दुसरं मेडिकलही चालू करू शकतो, आपला व्यवसाय परत करू शकतो आणि परत गुन्हा करण्यासाठी तो त्याच्यासाठी मोकळं राहणार. तर माझी अन्न व औषध प्रशासन विभाग सहायुक्त नाशिक यांना परत विनंती आहे आणि मुख्यमंत्री आणि अन्न व औषध प्रशासन मंत्रीवर आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना माझी पुन्हा विनंती आहे की आपण सदरील प्रकरणाची परत चौकशी करून या प्रकरणामध्ये आणखी मोठे मासे अटकले. आता हे छोटा मासा सापडलाय, परंतु या प्रकरणामध्ये आणखी मोठे मासे सुद्धा आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आज एक मेडिकल स्टोअरवाल्याची एवढी मोठी डेअरिंग होऊ शकते ही सहजासहजी होत नाही. कारण याच्या मागे कोणाचा तरी हात आहे आणि याच्या मागे माझा तर स्पष्ट आरोप आहे. हे जे ही प्रकरण घडतंय किंवा ह्या ज्या ही गोष्टी होत आहेत यामागे डॉक्टर निलेश चांडक, डॉक्टर श्रद्धा चांडक, विनय चांडक, सागर व्यास आणि त्यांच्याकडे येणारे काही डॉक्टर आहेत जसं की तेजस विस्पुते असतील किंवा चोरडिया डॉक्टर असतील, हेही या प्रकरणामध्ये तितकेच दोषी आहेत. तर यांच्यावर सुद्धा ही कारवाई व्हायला पाहिजे. या सर्वांचे प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरूपात रद्द करून यांची चौकशी लावायला पाहिजे आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे. दादा काय सांगाल, मेडिकलवरती कारवाई करण्यात आली आहे, कधीपासूनची कारवाई आहे आणि काय कारवाई झाली. चांडक फार्मा LLP यांना 1/8/2026 या दिवसापासून सर्व कायदेशीर परवाने रद्द करून त्यांना पुढे व्यवसाय करण्याची परमिशन म्हणजे त्यांचं मेडिकल बंद करण्यात आलं किंवा कायदेशीर परवाने सर्व रद्द करण्यात आले. परंतु जर यांचे कायदेशीर परवाने रद्द करून जर ही गोष्ट सिद्ध होत असेल किंवा यांचे कायदेशीर परवाने हे जर कायमस्वरूपी रद्द केलेले आहेत तर सदरील प्रकरणामध्ये जे फार्मासिस्ट आहेत, जे चांडक फार्माचे संचालक आहेत, भागीदार किंवा संचालक जे आहेत, यांच्यावर आपण काय कारवाई करणार. त्याच्यानंतर ज्या रजिस्टर्ड फार्मासिस्टनं स्थळ प्रतीवर सह्या केल्या ते सुद्धा नंतर सह्या केल्या हे या अहवालावरून सिद्ध झालेलं आहे आणि याचा स्पष्ट उल्लेख आहे किंवा याच्यामध्ये रजिस्टर्ड फार्मासिस्टने नंतर सह्या केलेल्या आहेत. म्हणजे हा एक प्रकारचा खूप मोठा गुन्हा आहे आणि तुम्ही आज जसं माझ्या आईच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला, इतर रुग्णांच्या जीवाशीही खेळण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तरी माझी आपल्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की सदरील हॉस्पिटल आणि सदरील मेडिकलची मागच्या 1 वर्षापासूनची पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर परत कारवाई करायला पाहिजे.
तर माझी अन्न व औषध प्रशासन विभाग आयुक्त, अन्न व औषध प्रशासन मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना हात जोडून विनंती आहे की या प्रकरणाची ज्यावेळेस चौकशी चालू झाली त्यावेळेस थातूर मातूर चौकशी करणारे अधिकारी यांनाही याच्यात दोषी पकडायला पाहिजे. त्याच्यानंतर हे प्रकरण ज्यावेळेस सहआयुक्ताने हे केलं, निकाल दिला आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे छोटे छोटे मासे पकडलेले आहेत तर याच्यामध्ये आणखीनही मोठ्या माशांचा खूप मोठा समावेश आहे किंवा मोठे मासे या ठिकाणी आणखीन गळाला लागू शकतात. काय नाव आहे त्यांची, कोण आहे? तर माझी अशी विनंती आहे की चांडक हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलेश चांडक, तसेच त्या ठिकाणी असणारे विनय चांडक, त्याच्यानंतर श्रद्धा चांडक, सागर व्यास, निलेश चौडिया आणि तेजस विस्पुते आणि इतर त्यांचे सहकारी यांचीही चौकशी व्हायला पाहिजे आणि यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून यांना कडकातली कडक शिक्षा द्यायला पाहिजे.